नमस्कार मित्रांनो, आपण आज निघालो आहोत उज्जैनला. तर एका स्टे मध्ये उज्जैन आणि ओंकारेश्वर हे आम्ही दोन्ही कव्हर करणार आहोत. आता आमची फ्लाईट आहे 5:30 ला आमची फ्लाईट आहे. आता जवळपास 3:45 वाजत आलेत. बघूयात आता चेक इन वगैरे करायचंय. मग स्टे कनेक्टेड. माझ्यासोबत माझे 2 मित्र पण आहेत, तुषार आणि अक्षय. आम्ही तिघही निघालो आहोत. जय महाकाल. जय महाकाल. आमचं आता सिक्युरिटी चेकिंग झालेलं आहे आणि आम्ही आता आमच्या प्लेनची वाट बघत आहोत. गेट नंबर 3 ला आमचं प्लेन येणार आहे. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाविषयी अनेक कथा आहेत. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे नर्मदा नदीतील एका बेटावर स्थित आहे. त्या बेटाचे नाव मंधाता असे आहे. या बेटाचा आकार ओम आकारामध्ये आहे. या बेटाचे नाव राजा मंधाता यांच्या नावापासून पडले आहे. राजा मंधाता म्हणजे प्रभू श्रीरामांचे पूर्वज. ते खूप शूर आणि न्यायप्रिय होते. ते भगवान शंकरांचे खूप मोठे भक्त होते. एकदा त्यांनी महादेवाची तपश्चर्या करण्याचे ठरविले आणि नर्मदेच्या काठी त्यांनी घोर असे तप सुरू केले. त्यांनी कठोर तपश्चर्या करून महादेवांना प्रसन्न केले. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिव ज्योतिर्लिंग रूपात येथे प्रकट झाले आणि त्यालाच पुढे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून ओळख मिळाली. पोहोचलो आहोत इंदोर मध्ये. आता 6:30 वाजलेत आणि ऑन टाइम आपण पोहोचलोय. जय महाकाल. वेलकम टू द क्लीनेस्ट सिटी ऑफ इंडिया, इंदोर. इंदोरचं एअरपोर्ट खूप छान आहे. हे बघा, इकडे अशा वेगळ्या वेगळ्या कलाकृती केलेल्या आहेत. मस्त एकदम. आणि इंदोर मध्ये आलं की तुम्हाला देवी अहिल्याबाई होळकर यांचा सुद्धा इथे फोटो ठेवलेला आहे. आपली जी बरीच मंदिरं आहेत त्या सर्वांचं जीर्णोद्धार वगैरे ह्याच्यामध्ये अहिल्याबाई होळकरांचा खूप मोलाचा आणि महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे खरंच त्यांचे जेवढे आपण उपकार मानाल तेवढे खरं कमीच आहेत. तर अहिल्याबाई होळकर 1725 ते 1795 असा त्यांचा काळ होता. इंदोरमधील मराठा साम्राज्याचा इतिहास हा मुख्यतः होळकर घराण्याशी जोडलेला आहे. तर येथे आपण पाहू शकता अहिल्यादेवी होळकर, सुभेदार मल्हारराव होळकर, तसेच लालबाग पॅलेसचा इंदोरमधील फोटो आपण पाहू शकता. यशवंतराव होळकर, महाराजा तुकोजीराव होळकर. तर यामध्ये इंदोर हे मध्य प्रदेशातील महत्त्वाचे शहर आहे आणि ते मराठा काळात होळकर संस्थानाची राजधानी होती. तर यामध्ये मल्हारराव होळकर हे इंदोरच्या मराठा सत्तेचे संस्थापक मानले जातात. त्यांनी माळवा प्रांतात मराठा सत्ता मजबूत केली. बाजीराव पेशव्यांचे ते विश्वासू सरदार होते. इंदोर एअरपोर्ट पासून साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर आमचे हॉटेल आहे, हॉटेल शीश महल. हे हॉटेल आम्हाला अतिशय माफक दरात उपलब्ध झाले, साधारण 1000 ते 1500 पर नाईट. आणि आम्ही असे हॉटेल शोधत होतो की जे सराफा बाजार खाऊ गल्लीपासून जवळ असेल आणि बजेटमध्ये देखील. हे हॉटेल इंदोरच्या कपडा बाजारमध्ये आहे आणि साधारण 2 मिनिटाच्या अंतरावर सराफा बाजार आहे.
तर मित्रांनो, आमच्या हॉटेलपासून अगदी चालत जायच्या अंतरावर गुरु नमकीन स्वीट म्हणून हे हॉटेल आहे. इथले पोहे फार फेमस आहेत. इंदोरचे पोहे म्हणजे फक्त नाश्ता नाही, तर एक भावना आहे. हलके मऊ पोहे, त्यावर मिसळलेली बारीक शेव, शेंगदाण्यांची खमंग चव आणि वरून लिंबाचा हलका आंबट रस. वाह! पहिल्याच घासात जिभेवर जादू होते. आणि हो, इंदोरचे पोहे जिलेबीशिवाय अपूर्णच. गरमागरम रसाळ जिलेबीचा गोडवा आणि पोह्यांची चटपटीत चव, हा कॉम्बिनेशन म्हणजे इंदोरची ओळख. मित्रांनो, आता आपण निघालो आहोत ओंकारेश्वरला जायला. आता 11 वाजलेत आणि 3 तास लागतात ओंकारेश्वरला जायला. आम्ही कॅब केली आहे, तर पुढे मी माहिती तुम्हाला तिथे गेल्यावर मी पुढे देईलच. तर मित्रांनो, आमच्या हॉटेलपासून म्हणजेच सराफा बाजारपासून ओंकारेश्वरचे अंतर मॅपवर तरी साधारण 70 ते 75 किलोमीटर दाखवत आहे. पण जो प्रत्यक्षात लागणारा वेळ जो आहे तो जास्त असू शकतो, कारण आमच्या ड्रायव्हरकडून आम्हाला ही माहिती मिळाली की 2028 साली इथे कुंभमेळा होणार आहे. त्या दृष्टीने इथे रस्त्याची कामे चालू आहे. तर पण 2 तासात पोहोचू असा समज कृपया करून घेऊ नका, कारण मिनिमम 4 तास पकडून चाला. ओंकारेश्वर नगरी में आपका हार्दिक स्वागत. नर्मदा नदी ही भारतातील एक अत्यंत पवित्र, प्राचीन आणि महत्त्वाची नदी आहे. तिचे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदू धर्मात नर्मदा नदीला देवीचे स्थान दिले गेले आहे. पुराणांनुसार नर्मदा ही भगवान शंकरांच्या तपश्चर्येतून प्रकट झाली असे मानले जाते. नर्मदे हर हा जयघोष भक्तांच्या मुखातून सतत ऐकू येतो. नर्मदा स्नान केल्याने पापक्षालन होते व मोक्ष प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. तसेच नर्मदा परिक्रमा ही एक अत्यंत कठीण पण पुण्यप्रद अशी मानली जाणारी यात्रा आहे. अनेक साधू संत व भाविक नर्मदा नदीच्या दोन्ही तीरांनी चालत संपूर्ण परिक्रमा करतात. ही परिक्रमा संयम, श्रद्धा आणि आत्मशुद्धीचे प्रतीक मानली जाते. तर मित्रांनो, ओंकारेश्वरला आल्यावर मंदिरापर्यंत जाण्यासाठी 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे पूल आणि दुसरा म्हणजे बोट. तुम्ही पुलावरून देखील जाऊ शकता. जायला साधारण 10 ते 15 मिनटं लागतात आणि बोटीमधून गेलो तरी 10 ते 15 मिनटं लागतात, कारण ते आपल्याला वेगवेगळे पॉईंट्स दाखवतात. तर बोटीत सुद्धा आपल्याला 2 ऑप्शन आहेत, म्हणजे एक प्रायव्हेट बोट आणि एक कॉमन बोट. प्रायव्हेट बोट म्हणजे तुम्ही फक्त ती स्वतःसाठीच ती बोट करता. तर आम्ही प्रायव्हेट बोट केली होती आणि तिचे चार्जेस साधारण 900 रुपयाच्या आसपास होते आणि त्यामध्ये ते 3 ते 4 पॉईंट्स कवर करतात, जसे की कावेरी आणि नर्मदा नदीचा संगम, डॅम, शंकराचार्यांचा पुतळा, असे 3 ते 4 पॉईंट आपल्याला दिसतात. मित्रांनो, हे गर्भगृहाचं द्वार आहे. आपण आता ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या गर्भद्वाराच्या समोर उभे आहोत. आज महादेवाला भोग लावत आहेत, त्याच्यामुळे लाईन थांबवली आहे आणि आम्ही एकदम दरवाजाच्या अगदी जवळ थांबलो आहोत. आमचा नंबर केव्हाही येऊ शकतो. जय शंकर.
आपण पाहू शकता की किती भली मोठी रांग इथे दर्शनासाठी लागलेली आहे. आम्ही इथे येण्याच्या साधारण 10 दिवस आधीच ऑनलाईन VIP पास बुक केला होता. त्याची ऑफिशियल वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन VIP पास बुक करू शकता. कारण आता जी ही रांग आहे ती साधारण दर्शनासाठी आपल्याला 3 ते 4 तास लागू शकतात. VIP पासची किंमत ही ₹300 प्रति व्यक्ती आहे. तर VIP पासचा फायदा असा होतो की आम्हाला साधारण 15 ते 20 मिनिटात आमचे दर्शन झाले. अन्यथा नॉर्मल रांगेत साधारण आपल्याला 3 ते 4 तास दर्शनासाठी लागतात. तर आम्ही रिकमेंड करू की आपण जर गर्दीच्या सीझनमध्ये जात असाल तर नक्कीच ऑनलाईन पास आधी काढून घ्या. मामलेश्वर ज्योतिर्लिंग हे नर्मदा नदीच्या दक्षिण तीरावर स्थित आहे. त्याला अमलेश्वर ज्योतिर्लिंग असेही म्हणतात. ओंकारेश्वर आणि मामलेश्वर ही 2 मंदिरे मिळून एकच ज्योतिर्लिंग असे मानले जाते. भगवान शिवांचे पूर्ण दर्शन व्हावे यासाठी दोन्ही ठिकाणी दर्शन घेणे आवश्यक आहे असे मानले जाते. मामलेश्वर मंदिराची रचना साधी पण अत्यंत शांत आणि आध्यात्मिक आहे. येथे तुलनेने गर्दी कमी असते, त्यामुळे भक्तांना शांतपणे दर्शन घेता येते. नर्मदा नदीच्या पात्रात आढळणारे गुळगुळीत दगड हे स्वतःहून शिवलिंग किंवा शिवस्वरूप असे मानले जातात. यांची प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही. घरात किंवा मंदिरात हे पूजेसाठी ठेवले जातात. तर मित्रांनो, आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. येताना आम्ही भैरवबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि आता आम्ही निघालो आहोत सराफा बाजार खाऊ गल्लीमध्ये. तर उद्या आम्ही जाणार आहोत उज्जैनला, महाकालला. तर स्टे कनेक्टेड. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.